नमस्कार मित्रांनो, आता आपण रानामध्ये आलेलो आहोत आणि रानामध्ये हिरव्यागार असे शेवग्याचे पान आहेत, कवळे कवळे पान आहेत. त्याची भाजी करायची. आता आयुर्वेदिक भाजी आहे. विशेष म्हणजे या भाजीला कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, फवारणी नाही, गावरान शेवगा विशेष म्हणजे. आणि त्याच्या कवळ्या कवळ्या पानाची भाजी करायची आहे. ही भाजी अत्यंत बलवर्धक असते. ज्या माणसाला अशक्तपणा आहे अशा माणसाने या भाजीचं सेवन करायला पाहिजे मित्रांनो. आणि तीच भाजी आपल्यासमोर मी आता शेअर करणार आहे. आज हे आमच्या मिसेस आम्ही आता ही भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी हे कवळे कवळे शेंडे घेत आहेत. यांच्या गावाकडे ही भरपूर भाजी खाल्ली जाते माहेराला, आणि ते बघूनच मी पण ही भाजी बनवायचं ठरवलं. फर्स्ट टाइम बनवतो. यांच्या इथं भरपूर, यांच्या गावामध्ये मी खाल्लेली आहे, माझ्या गावात नाही. सासूने बनवली होती जावयासाठी खास ही भाजी. मस्त अशी आयुर्वेदिक भाजी आहे शेवग्याच्या पानाची. ही बघा मस्त भाजी आपण आता कलेक्ट केलेली आहे. चला आता आपण भाजी बनवायला जाऊया. प्रत्यक्ष शेतामध्ये चूल बनवणार आहोत आपण. आपल्या भाजीपुरती आपण भाजी घेतली आणि आता हे बोर चालू या ठिकाणी. बोर खालीच खळा 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 स्वच्छ धुवून घ्यायची भाजी, जेणेकरून या पानावरची घाण निघून जाईल, खराब पानं निघून जातील. अशा प्रकारे स्वच्छ हलू हलू झटकू झटकू ही भाजी स्वच्छ केलेली आहे. आणि हीच भाजी आपण आता शेतामध्ये जाऊन निसणार आहोत. कवळे कवळे पानं घ्यायचे आहेत, म्हणजे शिजवताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सगळे पानं लगेच शिजतील आणि भाजी आपली व्यवस्थित होईल. अशा प्रकारे आपल्या ह्या शेवग्याच्या पानाची आता भाजी निसायला सुरुवात आहे. भाजी निसायली ही अशा पाई कवळे कवळे पानं घ्यायली. हे पान असे वरपून घ्यायचे, तर बारकुले बारकुले फक्त पानं घ्यायची, त्या काड्या येऊन द्यायच्या नाहीत आपल्याला. हे बघा पानं पानं घेतलेत नुसते. हिरव्यागार कावळ्या कावळ्या पानाची मस्त अशी आपली ही शेवग्याच्या पानाची भाजी होणार आहे मित्रांनो. हा आमचा गाव आहे, हा डोंगर आहे पाठीमाग गावच्या. आणि या ठिकाणी आम्ही आता शेवग्याच्या पानाची भाजी बनवणार आहोत. आता शेतामध्ये पावसाचं वातावरण तयार झालंय, त्याच्यामुळं ही भाजी आम्ही आता घरी जाऊन आमच्या घरच्या गॅसवरती बनवून दाखवणार आहोत मित्रांनो. आता आम्ही घरी आलोत, हा गॅस चालू केला आहे आणि ह्या गॅसवरती ही भाजी मांडली आहे मित्रांनो. ही भाजी अगोदरच आम्ही धुवून घेतली होती, त्याच्यामुळं आता धुण्याची गरज नाही. भाजीला ओलेपणा देखील आहे धुतल्यामुळं. आणि ही भाजी आता गॅसवरती मांडलेली आहे आणि आता खालीवर करून घ्यायची आहे. मंडळी, ज्या व्यक्तीला शरीरामध्ये रक्ताची कमी आहे अशा व्यक्तीने ही तर भाजी अवश्यच खाल्ली पाहिजे. तसेच ही व्यक्ती पॅरालिसिसवाल्या व्यक्तीने देखील नक्कीच खाल्ली पाहिजे, कारण पॅरालिसिसवाल्या व्यक्तीला ही भाजी खाण्याचा सल्ला डॉक्टर अवश्य देतात. शेवग्याच्या शेंगा असेल, शेवग्याच्या पानाची भाजी त्यांनी खाल्ली पाहिजे. हे तेल टाकून घेतले. आता आपण तेल आपण अजून 1-2 वेळेस टाकून घेणार आहोत. तसेच या भाजीमध्ये ना कॅल्शियम फार मोठ्या प्रमाणावरती असतं, त्याच्यामुळे हाडाच्या मजबूतीसाठी ही भाजी अवश्यच खाल्ली पाहिजे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. आणि हे सर्व आता एकजीव करायचे, आपल्याला खालीवर करून घ्यायचे, मस्त व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं. आता ही भाजी आपण खालीवर करून घेतली, हिला आपण झाकून ठेवू. ही वाफ याच्यामध्ये मुरलेली आहे आणि आता ही परत आपण खाली घेऊ.
बघा आपली भाजी कशी वाफाळून निघलेली आहे मस्त. आरोग्याचा खजिना ही भाजी आहे. त्याच्यामुळे रक्तवाढीसाठी तेल अजून टाकून घेऊ. तसेच हाडे मजबूत होण्यासाठी, पचनासाठी, तसेच विटॅमिन ए भरपूर असतं या भाजीमध्ये. त्याच्यामुळे डोळ्याच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील फार मोठ्या प्रमाणावरती मदत या भाजीमुळे होते. त्याच्यामुळं या भाजीचं सेवन प्रत्येकानंच केलं पाहिजे. आता चवीनुसार चटणी टाकून घेऊ आपण. या भाजीला जास्त माल मसाल्याची बी गरज नाही. चटणी, मीठ, तेल, हरभऱ्याची किंवा मुगाची डाळ, ही आपण मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे. आपण हरभऱ्याची देखील टाकू शकता. आणि शेंगदाण्याचा ओबडधोबड फुटलेलं कूट, एवढंच मटेरियल लागतं या भाजीला. आणि चव आणि आरोग्य या दोन्ही गोष्टीने ही भाजी भरपूर आहे. करून बघा तुम्ही. आणि ही भाजी आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करून तर नक्कीच सांगा. अशा प्रकारची भाजी आपण देखील बनवून खाऊ शकता. कारण पावसाळ्यामध्ये शेवग्याला नवीन पालवी फुटलेली असते. त्याच्यामुळे ही भाजी सहज उपलब्ध होते. आता याच्यामध्ये जाणार आहे आबडधोबड कुटलेलं शेंगदाण्याचं हे कूट. ते टाकून घेऊन ही भाजी व्यवस्थित खालीवर करून घ्यायची. आता काय दुसरं ह्याच्यामध्ये माल मसाला टाकायची गरज नाही. एवढ्याच साहित्यामध्ये काय एक नंबर भाजी लागते राव ही टेस्टी. करून बघा हो. मी सांगतोय म्हणून नाही, तर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा. खरंच करून बघा. खजिना आहे, खजिना ही भाजी, आरोग्याचा खजिना. चवीचा देखील खजिना आणि आरोग्याचा देखील खजिनाच या भाजीला म्हणावं लागेल. कारण शेवगा म्हटलं की त्याच्या शेंगा, तसेच शेवग्याचे फुलं, शेवग्याचे पानं, याचं देखील फार मोठ्या प्रमाणावरती उपयोग केला जातो. औषधी गुणधर्मयुक्त असं हे झाड आहे. एकदा अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्कीच बनवून खा आणि कमेंट करून सांगा. भाजी आपली आता वाफरलेली आहे, चांगली झाकून ठेवली 2 मिनटं. आणि हे सगळं तेल, मीठ, मिरची, मसाला जे काय टाकलंय आणि भाजी एकजीव झालंय. चला आपण मग आता ह्याची चव बघणार आहोत. शेतामध्ये जाऊन आपण आता हे खाणार आहोत या परातीमधली भाजी. तुम्ही मात्र मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कशी झाली भाजी? नंबर 1 नक्कीच करून खा.